मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर आजपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक. लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द. मध्य रेल्वेवरच्या ब्लॉकमुळे बेस्टकडनं अतिरिक्त बसेस चालवल्या जाणार. सीएसएमटी ते भायखळा, धारावी, दादर, कुलाबा ते वडाळा स्टेशनसह इतर 9 मार्गांवर 55 अतिरिक्त बसेस धावणार. आज ठाणे स्टेशनवर 63 तासांचा ब्लॉक. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळ कुर्ला, नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातनं ठाण्यासाठी 50 जादा गाड्या चालवणार. ब्लॉक दरम्यान नोकरदार वर्गाला सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम जाहीर करा. शिवसेना प्रवक्त्या ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. मध्य रेल्वेवर सुरू झालेल्या मेगा ब्लॉकमुळे कुर्ला स्टेशनवर गर्दी. लोकल फेऱ्या रद्द झाल्यानं प्रवासी हैराण. मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मुभा. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणं कठीण, त्यामुळे जे कर्मचारी गैरहजर राहतील त्यांची रजा कापली जाणार नाही. आज सुट्टी झाल्यास ती इतर दिवशी भरून काढावी लागणार. ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरनं बंद केलेली वाहतूक सुरू. कल्याणहून मुंबईच्या दिशेनं जाणारा स्लो लोकलचा मार्ग मोकळा. मुलुंड ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी. ट्रेलर घसरल्यामुळे मुंबईकडून ऐरोली उत्तरेकडे जाणारी वाहतूक अत्यंत संथ गतीनं सुरू. मध्य रेल्वेवरच्या मेगा ब्लॉकच्या निमित्तानं पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी. मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबईतल्या जम्बो मेगा ब्लॉकबाबत रेल्वे प्रशासनानं आधीच पूर्वकल्पना द्यायला हवी होती. सर्व प्रवासी संघटनांसोबत बैठक घेऊन चर्चा व्हायला हवी होती. मध्य रेल्वे महासंघ प्रवासी संघटनेच्या सरचिटणीस लता आरगडे यांची प्रतिक्रिया. विरार ते वैतरणा दरम्यान शनिवारी मध्यरात्री ते रविवार पहाटेपर्यंत पश्चिम रेल्वेवर ब्लॉकमुळे 2 जूनला काही रेल्वे गाड्या रद्द राहणार. आज आणि उद्या मुंबईसह उपनगरांमध्ये हलक्या पावसाची शक्यता. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातल्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. संपूर्ण मुंबईमध्ये कालपासून 5% पाणी कपात लागू, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात करण्याचा पालिकेचा निर्णय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 8% पाणीसाठा शिल्लक. पाणी काटकसरीनं वापरा, पालिकेचं आवाहन. शिक्षकांच्या बदलीचा मार्ग अखेर मोकळा. नियमावलीतल्या सुधारणेनंतर निर्णय. 1 डिसेंबर 2022चा GR हायकोर्टाकडून रद्द. आरटीई प्रवेशासाठीची आज शेवटची संधी. 1,05,089 जागांवरील प्रवेश प्रक्रिया आज संपणार. आतापर्यंत या प्रवेशांसाठी 2,12,715 अर्ज दाखल. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामं अपूर्ण. मात्र मुंबईतील रस्ते कामांची मुदत उद्या संपणार. पालिका कोणती कारवाई करणार याकडे लक्ष. हॉटेलच्या ओपन टेरेसवर मद्य पुरवल्यास कारवाई होणार. तसंच शहरी भागात 1:30 वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात 11 वाजेपर्यंतच आस्थापना सुरू ठेवण्याच्या सूचना. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर आता उत्पादन शुल्क विभागाची पब आणि बारवर करडी नजर. सीसीटीव्हीच्या मदतीनं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बार आणि रेस्टॉरंटवर नजर ठेवणार. डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळणोर आणि अतुल घटकांबळे यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. तिघांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची पोलिसांनी केली होती मागणी. अग्रवाल कुटुंबाचं महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेल प्रकरण. सुरेंद्र कुमारच्या नावे असलेल्या बारचा परवाना रद्द करत केला सील. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर अजय तावरेंचा प्लॅन. अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल घेऊन ससूनमध्ये तपासणीसाठी पाठवले. तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान अलंकारांची इन कॅमेरा तपासणी होणार. पुरातत्व विभाग, सोनं तज्ज्ञांच्या मदतीनं 1 ते 7 डब्यातल्या अलंकारांची तपासणी होणार. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभारा आणि चौखांबी, सोळखांबी इथल्या सगळ्या 9 दरवाजे चांदीचे होणार. देवाच्या मेघडंबरीवर सुद्धा 200 किलो चांदीचं आवरण लावणार. मंत्री छगन भुजबळांकडून अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला अभिवादन. यावेळेला राष्ट्रवादी आणि समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित. राज्यातल्या धरणांची स्थिती चिंताजनक. धरणांमध्ये केवळ 22.43% पाणीसाठा शिल्लक. छत्रपती संभाजीनगरमधल्या 920 धरणांमध्ये सगळ्यात कमी पाणीसाठा. राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधील 3,091 गावं आणि 7,947 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू. 3,782 टँकर्सनं पाणी पुरवठा सुरू. यात 97 सरकारी आणि 3,685 खासगी टँकर्सचा समावेश.
सांगलीच्या जतमधल्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढली. 73 गावांच्या 533 वाड्या वस्त्यांवर 97 टँकर्सनं पाणी पुरवठा सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.